मुंबईच्या महापौरपदी भाजपच्याकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। तर उपमहापौरपदी शिवसेनेकडून संजय घाडी यांच्या नावाची घोषणा झाली। पुढील 1.25 वर्षासाठी घाडी उपमहापौर असणार आहेत। तर भाजपकडून राजश्री शिरवाडकर, रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती। यात रितू तावडेंनी बाजी मारली। तर त्यांच्या नावाची घोषणा करताना भाजपने 3 गोष्टी साध्य केलेल्या आहेत। रितू तावडे या मराठी असल्यामुळे भाजपने ठाकरे सेनेला अप्रत्यक्ष उत्तर दिलंय। दुसरीकडे त्या मराठा असल्यामुळे भाजपने मराठा वोट बँकेकडेही लक्ष दिल्याची चर्चा आहे। तर त्यांचा प्रभाग 132 हा परिसर गुजराती बहुल ओळखला जातो, त्यामुळे त्यांची निवड करून भाजपने अप्रत्यक्षपणे गुजराती वोट बँकेला आश्वस्त केलंय अशी चर्चा आहे। 44 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी विराजमान होणार आहे। 100% लोकांनी पूर्ण विरोध करून, जसं अमितजींनी सांगितलं, 3ही पक्ष एकत्र आले होते, तरी सुद्धा एक 50च्या वरही त्यांचे नगरसेवक जिंकून नाही आले। हाच कौल मुंबईकरांनी दाखवून दिलेला आहे आणि हा संपूर्ण कौल आम्हाला दिलेला आहे, महायुतीला दिलेला आहे। म्हणूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने महायुतीचे नगरसेवक आलेले आहेत आणि 100% जो 25 वर्षाचा ह्यांचा भ्रष्टाचाराचा जो कारभार होता तो आम्ही संपूर्ण या ठिकाणी उखाडून काढणार। महापौर नाही तर मुंबईची सेवक म्हणून त्या ठिकाणी मी काम करेन। पण धाकधूक होती कुठे? एकूण धाकधूक बिलकुल नव्हती, आम्हाला कोणालाच नव्हती, कारण आम्हाला सगळ्यांनाच, या सगळ्याच रणरागिणी आहेत, या सगळ्याच मेहनती आहेत आणि या एक युद्ध जिंकून आलेल्या सगळ्या जणी आहेत। त्यामुळे हे कोणाला मिळणार हे शेवटपर्यंत माहीत नव्हतं। भारतीय जनता पक्षाची एक शिस्त आहे, केडर बेस पक्ष आहे आणि वरिष्ठ जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असेल। इकडे मुंबईमध्ये महापौर उपमहापौर पदाची निवडणूक ही बिनविरोध होणार आहे। भाजप आणि शिवसेनेशिवाय इतर कोणत्याही पक्षाकडून अर्ज दाखल करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे महापौर म्हणून रितू तावडे यांच्या नावाची या घोषणेची फक्त आता औपचारिकता बाकी आहे। तर आता ही निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे, कारण एकही अर्ज आलेला नाहीये। त्यामुळे आता महापौर उपमहापौर पद ही निवडणूक बिनविरोध होईल। भाजप आणि शिवसेना या दोघांनीही प्रत्येकी अनुक्रमे महापौर उपमहापौर पदाकरता अर्ज केला, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार हे आता निश्चित झाले। तर मंत्री आशिष शेलार यांनी मराठी महापौर पदावरून पुन्हा एकदा विरोधकांना डिवचलं। बघूया। मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल, आम्ही मुंबईकरांना दिलेला शब्द पाळलाय। ज्यांना मराठी मुस्लिम महापौर करायचा होता त्यांचा डाव मुंबईकरांनीच हाणून पाडला, असं म्हणतात मंत्री आशिष शेलार। त्यामुळे भाजप, शिवसेना, रिपाई, महायुतीच्या पाठीशी उभे राहणाऱ्या तमाम मुंबईकरांचे आभार, अशी एक पोस्ट केली आहे आशिष शेलारांनी। महापौर पदाच्या उमेदवार रितू तावडे यांना शुभेच्छा। मुंबईच्या विकासाचे नवे पर्व सुरू करू, आम्ही मुंबईच्या विकासाबाबत सदैव लक्ष ठेवून राहूच, असे या पोस्टमध्ये म्हणतात। अपघाताबाबत 10 तारखेला तर विलिनीकरणाबाबत 12 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद। राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा भावनिक अधिकार असल्याचं मत, तर रोहित पवारांमुळेच आमचे 41 आमदार आले, तटकरेंचा उपरोधिक टोला। मालेगावमधील सत्तेच्या रणांगणात इस्लाम पार्टीचे यशस्वी पदार्पण। पहिल्याच निवडणुकीत इस्लाम पार्टीच्या हाती सत्तेची सूत्र, नसरीन बानो महापौरपदी। मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्या रितू तावडेंच्या नावाची घोषणा। मराठा वोट बँक तसंच मराठी कार्ड देत विरोधकांना उत्तर। गुजराती बहुल भागातल्या नगरसेविकेकडे सत्तेची कमान। टांगा फलटी फेम तानाजी सावंतांवर गंभीर आरोप। कार्यकर्त्याशी बोलताना पैसे वाटपाची चर्चा करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल। झेडपी निवडणुकीत खळबळ। झेडपी मतदानाच्या वेळी अकलूज मध्ये उमेदवाराचा मुलगा मतदान केंद्रात, मुलाने ईव्हीएमचं बटन दाबलं। तर संभाजीनगरमध्ये आमदार विलास भोमरेंचा मुलगाही मतदान केंद्रात। झेडपी आणि पंचायत समितीच्या मतदानाची वेळ संपली, अजूनही काही केंद्रांवर मतदानासाठी रांगा। 9 फेब्रुवारीला होणार मतमोजणी। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने विशेष व्याख्यानमालेत सलमानच्या उपस्थितीने वेधलं लक्ष। सुभाष घई, अश्विनी भावे, मनीषा म्हैसकरांसह विविध क्षेत्रातले मान्यवर कार्यक्रमाला हजर।
भारताच्या T20 विश्वचषक मोहिमेला आजपासून सुरुवात. मुंबईच्या वानखेडेवर टीम इंडियाची सलामी अमेरिकेशी. सूर्यकुमार यादवची टीम इंडिया सज्ज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.